श्री गणेशाय नमः. श्री सत्यनारायणाय नमः. श्री सत्यनारायणाची व्रतकथा. अध्याय पहिला. आता श्री सत्यनारायणाच्या कथेला आरंभ होत आहे. श्री गजाननाला नमस्कार असो. एकदा नैमिषारण्यात शौनक वगैरे मुनींनी सुताला विचारले, मुनिश्रेष्ठा, मनातील सर्व फळे कोणत्या व्रताने मिळतात ते आम्हाला सांगा. त्यावर सूत सांगतात, पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता. ती हकीकत मी तुम्हाला सांगतो. एकदा नारद मुनी पृथ्वीवर हिंडत असता तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण खूप दुःखे भोगीत आहेत असे त्यांना दिसले. तेव्हा ते लगेच वैकुंठात विष्णूंकडे गेले. तेथे त्यांनी विष्णूंची स्तुती करून त्यांना प्रसन्न करून घेतले. नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर पृथ्वीवरील सर्व लोकांची दुःखे नाहीशी होतील असा उपाय सांगा. ते ऐकून श्री विष्णू म्हणाले, नारदा, मी तुझ्यावर प्रसन्न आहे. स्वर्गात आणि मर्त्यलोकात कोणालाही माहीत नसलेले असे पुण्यकारक व्रत मी तुला सांगतो. हे व्रत करणारा सर्व काळ सुख भोगून शेवटी मोक्षपदाला जातो. हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य सौभाग्य संतती देणारे आहे. याला सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात. सूर्यास्तानंतर 2 तासात केव्हा तरी सत्यनारायणाचे पूजन करावे. केळी, दूध, तूप, साखर, रवा हे सर्व समप्रमाणात सव्वाच्या मापाने घेऊन त्याचा प्रसाद सत्यनारायणांना अर्पण करावा. आपले बंधुबांधव, परिवार, मित्र यांच्यासह सत्यनारायणाची कथा ऐकून तीर्थप्रसाद घ्यावा. नंतर सर्वांसह भोजन करावे. श्री सत्यनारायणाची पूजा देवळात अगर पवित्र जागी करावी. हे व्रत केले असता मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. या कलियुगात सर्व दुःखांचा नाश करणारा हा एक सोपा उपाय आहे. हरये नमः. हरये नमः. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण कथेचा हा पहिला अध्याय येथे समाप्त झाला. अध्याय दुसरा. भगवंत पुढे सांगतात, हे व्रत पूर्वी कोणी केले होते ती कथा आता ऐका. सुंदर व पवित्र अशा वाराणसी नावाच्या नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता. तो दारिद्र्याने त्रासला होता. तो रोज भिक्षा मागण्याकरता हिंडत असे. त्याचे दुःख पाहून एकदा भगवंतांनी वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेतले व ते त्याला म्हणाले, ब्राह्मणा, तुझे दुःख पाहून मला खूप दया येते. तू आता सर्व दुःखांचा नाश करणारे सत्यनारायणाचे व्रत कर. असे म्हणून भगवंतांनी त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेचे सर्व विधान सांगितले. त्याप्रमाणे ब्राह्मण दुसरे दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून भिक्षेस गेला. त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली. त्याने पूजेचे सर्व सामान आणून सत्यनारायणाचे पूजन केले. तीर्थप्रसाद घेतला. त्यामुळे तो दारिद्र्यातून मुक्त होऊन पूर्ण सुखी झाला. प्रत्येक महिन्याला तो सत्यनारायणाची पूजा करू लागला. एकदा तो पूजा करत असताना एक मोळीविक्या तहान लागली म्हणून तेथे आला. श्री सत्यनारायणाची पूजा कथा चाललेली पाहून तो तेथेच थांबला. नंतर तीर्थप्रसाद घेऊन त्याने या व्रताची माहिती घेतली व तो आपल्या कामाला गेला. दुसऱ्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून तो नगरात गेला. त्या दिवशी त्याला पुष्कळ द्रव्य मिळाले. तेव्हा त्याने सर्व सामान आणून उत्तम प्रकारे इष्टबांधवांसह सत्यनारायणाची पूजा केली. व्रताच्या प्रभावाने तो पृथ्वीवर परमसुख भोगून शेवटी मोक्षाला गेला. हरये नमः. हरये नमः. श्री स्कंद पुराणातील रेवाखंडातील श्री सत्यनारायण कथेचा दुसरा अध्याय येथे समाप्त झाला. अध्याय तिसरा. सूत पुढे सांगतात, मुनिहो, मी आणखी एक सत्यनारायणाची कथा सांगतो ऐका. पूर्वी उल्कामुख नावाचा एक सत्यव्रती भक्तिमान राजा होऊन गेला. त्याची पत्नी पतिव्रता व लावण्यवती होती. एक दिवस तो राजा नदीच्या तीरावर श्री सत्यनारायणाचे पूजन करीत असता तेथे साधू नावाचा एक वाणी आला. ते व्रत पाहून साधू वाण्याने त्याची माहिती विचारली. नंतर त्याने तीर्थप्रसाद घेतला. त्या साधू वाण्याला संतती नसल्यामुळे फार दुःख होत असे. तेव्हा हे व्रत करण्याचा निश्चय करून तो घरी गेला व त्याने आपल्या लीलावती नावाच्या पत्नीला आपण ऐकलेला नवस सांगितला. श्री सत्यनारायणाच्या कृपेने लीलावती गर्भवती राहिली. 9 महिन्यांनी तिला एक सुंदर कन्या झाली.
तिचे नाव कलावती असे त्यांनी ठेवले. ती चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढू लागली. पण त्या साधू वाण्याला सत्यनारायण पूजेची आठवण राहिली नाही. पत्नीने आठवण केल्यानंतर मुलीच्या लग्नाच्या वेळी सत्यनारायणाची पूजा करू असे त्यांनी ठरवले. पुढे मुलगी मोठी झाल्यानंतर तिचे लग्न कांचन नावाच्या नगरातील एका योग्य वाण्याच्या मुलाबरोबर ठरविले. मोठ्या आनंदपूर्वक साधू वाण्याने तिचे लग्न करून दिले. पण त्यांना सत्यनारायणाच्या पूजेची आठवण राहिली नाही. त्यामुळे भगवान सत्यनारायण त्यांच्यावर रागावले. ही हकीकत आता ऐका. थोड्याच दिवसात तो साधू वाणी व्यापारासाठी जावयासह सिंधू नदीच्या तीरावर असणाऱ्या रत्नपूर नगरामध्ये आला. तो व्यापार करून काही दिवस सुखात गेल्यानंतर श्री सत्यनारायण शापाने त्याला अत्यंत दुःख प्राप्त झाले. थोड्या दिवसांनी तेथील चंद्रकेतू राजाच्या राजवाड्यामध्ये चोरी झाली व द्रव्य घेऊन चोर पळू लागले. राजदूतांनी त्यांचा पाठलाग केल्यामुळे ते घाबरले व शेजारीच असणाऱ्या साधू वाण्याच्या घरी त्यांनी ते चोरीचे सामान टाकून दिले. पाठीमागून राजदूत आले. त्यांनी वाण्याला चोर समजून जावयासह राजासमोर उभे केले. राजानेही फारसा विचार न करता त्यांना बंदिवासात टाकले. इकडे साधू वाण्याच्या घरी चोरांनी सर्व काही लुटून नेले. त्यामुळे त्याची पत्नी आणि मुलगी यांना अतोनात दुःख होऊन त्या घरोघरी भिक्षा मागत फिरू लागल्या. एक दिवस भुकेने व्याकुळ झालेली कलावती एका ब्राह्मणाच्या घरी गेली. तेथे श्री सत्यनारायणाची पूजा चालू होती. तेथे तीर्थप्रसाद घेऊन तिने आपल्यावर कृपा करण्याकरता श्री सत्यनारायणांची प्रार्थना केली. नंतर घरी जाऊन तिने सर्व हकीकत आपल्या आईला सांगितली. ते ऐकून साधू वाण्याच्या पत्नीला सत्यनारायणाची आठवण होऊन तिने सत्यनारायणाचे पूजन केले. हात जोडून ती म्हणाली, भगवंता, पती व जावई यांचे अपराध माफ करून आपण आम्हाला क्षमा करावी. श्री सत्यनारायणांनी संतुष्ट होऊन चंद्रकेतू राजाच्या स्वप्नात जाऊन, राजा, जे तू 2 वाणी बंदीत टाकले आहेस त्यांना सकाळी सोडून दे. त्याचप्रमाणे त्यांचे सर्व धनही त्यांना परत देऊन टाक. त्याप्रमाणे सकाळी राजाने सभेमध्ये हे स्वप्न सांगून त्या 2 वाण्यांना समोर आणविले. त्यांना म्हणाला, वैश्य हो, तुमच्या दैवयोगाने तुम्हाला पुष्कळ दुःख भोगावे लागले आहे. आता तुम्ही सुखाने आपल्या घरी जा. असे सांगून त्यांना वस्त्रे व अलंकार देऊन त्यांचा गौरव केला. त्यांचे सर्व धनही त्यांना परत दिले. साधू वाण्याने व त्यांच्या जावयाने राजाला नमस्कार केला व आपल्या नगरात जाण्याची तयारी करू लागले. हरये नमः, हरये नमः इति श्री स्कंदपुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण व्रतकथेचा 3रा अध्याय समाप्त झाला. अध्याय 4. नंतर साधू वाणी सर्वांचा आशीर्वाद घेऊन जावयासह स्वतःच्या नगरामध्ये जाण्यासाठी सिद्ध झाला. त्याने नौका ठरवून सर्व माल त्यावर भरला. तेव्हा त्याची परीक्षा पाहण्याकरता श्री सत्यनारायणांनी संन्यास वेश घेतला व ते साधू वाण्याला म्हणाले, हे साधू, या नौकेत काय आहे? द्रव्याने चढून गेलेले ते 2 वाणी उपहासाने त्याला म्हणाले, संन्यासी महाराज, आपल्याला द्रव्य पाहिजे म्हणून हे विचारत आहात काय? पण ती आमची नौका पालापाचोळ्याने भरलेली आहे. ते असत्य भाषण ऐकून भगवान फक्त एवढेच म्हणाले, तुझे म्हणणे खरे हो. असे म्हणून भगवान त्या तीरावर पलीकडे जाऊन बसले. इकडे साधू वाण्याने पाहिले तो हलकेपणामुळे नौका पाण्याच्या वर जास्त आलेली. त्याबरोबर तो घाबरला आणि नौकेत पाहू लागला तर सर्व पालापाचोळ्याने भरलेली दिसली. ते पाहून तो अतिशय शोक करू लागला. तेव्हा त्याचा जावई म्हणाला, महाराज, उगीच शोक करत बसू नका. त्या संन्याशाच्या शापामुळे हे सर्व झाले आहे. आपण त्याला शरण जाऊ. जावयाचे बोलणे ऐकून साधूवाणी त्या संन्याशाजवळ गेला व नमस्कार करून तो आदरपूर्वक म्हणाला, महाराज, मगाशी मी खोटे बोललो, मला क्षमा करा. असे म्हणून साधूवाण्याने पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तेव्हा संन्यासवेशधारी भगवान म्हणाले, तू शोक करू नकोस. माझे पूजन विसरलास म्हणून तुला हे दुःख प्राप्त झाले आहे. ते ऐकून साधूवाणी दीनवाणीपणे म्हणाला, भगवान, माझ्यावर कृपा करा. मी तुम्हाला शरण आलो आहे. त्यावर प्रसन्न होऊन इच्छित वर साधूवाण्याला देऊन भगवान गुप्त झाले. नंतर साधूवाणी नौकेत जाऊन बघतो तो नौका पूर्ण द्रव्याने भरलेली दिसली. तेव्हा साधूवाण्याने मित्रासह जावयासह
श्री सत्यनारायणाची यथासांग पूजा केली. नंतर नौका पाण्यात लोटून तो घरी जाण्यासाठी निघाला. त्याच्या नगराच्या जवळ आल्यानंतर एक दूत घरी पाठवून पत्नीला कळवण्यास सांगितले. दूताने सांगितलेले वर्तमान ऐकून साधूवाण्याची बायको पतिदर्शनासाठी बंदरावर आली. जाताना मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे सांगून ती घाईघाईने गेली. आईने सांगितल्याप्रमाणे कलावतीने सत्यनारायणाची पूजा केली, पण ती पतीच्या दर्शनाला उत्सुक झाल्यामुळे तीर्थप्रसाद न घेताच बंदरावर आली. त्यामुळे रागावलेल्या सत्यनारायण प्रभूने तिचा पती असणारी नौका पतीसह पाण्यात बुडवली. ते पाहून कलावती शोकाने विव्हळ होऊन जमिनीवर पडली. भयभीत झालेला साधूवाणी व त्याची पत्नी हा प्रकार पाहून आश्चर्यचकित होऊन अगदी घाबरून गेले. कलावती व तिची आई यांनी अत्यंत शोक केला. कलावती सती जाण्यास सिद्ध झाली. ते पाहून साधूवाणी म्हणाला, हे संकट टळेल तर मी सत्यनारायणाची पूजा करेन. हे ऐकून दीनदयाळू सत्यनारायण आकाशवाणीने म्हणाले, हे साधो, तुझी कन्या तीर्थप्रसादाचा त्याग करून पतिदर्शनासाठी आली आहे. त्यामुळे हा प्रकार घडला आहे. ती घरी जाऊन तीर्थप्रसाद घेऊन येईल तर तिला तिचा पती निसंशय प्राप्त होईल. ही आकाशवाणी ऐकून कलावती घरी गेली व तीर्थप्रसाद घेऊन बंदरात आली. तोच तिचा पती स्वजनांसह तिच्या दृष्टीस पडला. मग ते सर्वजण अतिशय आनंदित होऊन घरी गेले. नंतर तो साधूवाणी प्रत्येक पौर्णिमेला संक्रांतीला श्री सत्यनारायणाची पूजा करू लागला. या लोकी सर्व सुखी होऊन शेवटी मोक्षाला गेला. हरये नमः, हरये नमः. श्री स्कंदपुराणातील रेवाखंडातील सत्यनारायणाच्या कथेचा हा 4था अध्याय येथे समाप्त झाला. अध्याय 5. सूत पुढे सांगतात, पूर्वी अंगध्वज नावाचा एक राजा होऊन गेला. एक दिवस तो मृगया करून परत येत असता वाटेत त्याला एका वडाच्या झाडाजवळ काही गवळी भक्तिभावाने श्री सत्यनारायणाची पूजा करीत असलेले दिसले. परंतु तो राजा पुढेही गेला नाही व त्याने सत्यनारायण प्रभूंना नमस्कारही केला नाही. तरीसुद्धा गवळ्यांनी राजापुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला. नंतर त्या गवळ्यांनी आपापल्या बंधू बांधवांसह मित्रांसह तीर्थप्रसाद आनंदाने भक्षण केला. पण राजाने प्रसादाचा अव्यय केल्यामुळे त्याला फारच दुःख प्राप्त झाले. त्याचे 100 मुलगे, धनधान्य, संपत्ती या सर्वांचा नाश झाला. श्री सत्यनारायणाची अवकृपा आहे हे जाणून राजा पुन्हा गवळ्यांजवळ गेला. भक्तियुक्त अंतःकरणाने त्याने श्री सत्यनारायणाचे पूजन केले. त्यामुळे अंगध्वज राजा, त्याचे धन, पुत्र, ऐश्वर याने तो संपन्न झाला व या लोकामध्ये सुख भोगून शेवटी सत्यनारायणाच्या पुरात गेला. जो कोणी अतिदुर्लभ श्री सत्यनारायणाचे व्रत करतो व फळ देणारी ही कथा भक्तिभावाने श्रवण करतो, त्याला सत्यनारायणाच्या प्रसादाने धनधान्य वस्तूंचा लाभ होतो. दारिद्र्याला धन मिळते. बंधनात असेल तर बंधनातून मुक्त होतो. भीतीग्रस्त झाला असेल तर तो भीतीपासून मुक्त होतो, यात संशय नाही. त्याला इच्छिलेले सर्व फळ मिळते. त्याला सत्यनारायण लोकाची प्राप्ती होते. मुनिहो, असे हे सत्यनारायण व्रत मी तुम्हाला सांगितले. हे व्रत केले असता मनुष्य सर्व दुःखातून मुक्त होतो. विशेष करून कलियुगामध्ये श्री सत्यनारायणाची पूजा फळ देणारी आहे. या सत्यनारायणाला कोणी काल म्हणतात, कोणी सत्यदेव म्हणतात, कोणी ईश म्हणतात, कोणी सत्यनारायण म्हणतात. याचे जो नित्य पठण करतो किंवा श्रवण करतो त्याची सर्व पापे श्री सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतात, यात शंका नाही. हरये नमः, हरये नमः. श्री स्कंदपुराणातील रेवाखंडातील सत्यनारायण व्रतकथेचा 5वा अध्याय येथे समाप्त झाला.